स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज. मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. संजय राजाराम राऊत नावाचे एक महान व्यक्ती, जे शिवसेनेचे प्रवक्ते, सामनाचे संपादक, राज्यसभेचे सदस्य अशा विविधांगी भूमिकेत आहेत. या संजय राऊतांनी एक ट्विट केलं. ते ट्विट तुम्हाला दाखवतोय. एक पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं. ते पत्रही तुम्हाला दाखवतोय. 15 जुलै 2025 हा विषय आहे. एक डोंगरे, कृष्णा डोंगरे नावाचे एक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आंदोलन केलं. बरं, आंदोलन केल्यानंतर संजय राऊतांना अचानक जाणीव झाली की या आंदोलक शेतकऱ्यावर आंदोलन केलं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या असलेल्या एका शिक्षण संस्थेतील शिक्षिकेला हाताशी धरून या कृष्णा डोंगरेवरती अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मग काय, राऊत साहेब बोले, शिवसेना दल हले. अख्खं दल लकालका हल्लं आणि त्यावर सभागृहामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. खरं तर हे कृत्यच भयंकर. म्हणजे राज्य सरकारच्या विरोधात कुणी बोललं, आंदोलन केलं म्हणून गुन्हे का दाखल करायचे असतात? नसतात करायचे गुन्हे दाखल, नसतात. बरं, हे सांगताय कोण? शिवसेनावाले. आम्ही काही जण समोर आहोत तुमच्या. काय झालंय, कसं झालंय, किती झालंय याची यादी देत बसला ना तर उगीच्या उगीच एक वेगळा त्रास तयार होईल आम्हालाही तुम्हालाही. कारण झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे असतं. आता पुढे जायचंय. त्यामुळं माझ्यासोबत काय घडलंय, माझ्या मित्रांच्या सोबत काय घडलंय, माझ्या समविचारी मित्रांच्या सोबत काय घडलंय हे फार मांडून आहे ना. म्हणजे केतकीला कसा गुन्हा दाखल करून, अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करून अटक केली होती केतकी चितळे. म्हणजे विसरू नका. तिच्या अंगावर शाई कशी फेकली होती, तिची साडी ओढण्याचा कसा प्रयत्न झाला होता. ठाम होती पोरगी मस्त. आणि ती पाठ अनंत करमुसेची नाही विसरून चालत. ती कशी आहे, अजूनही जीवाची कालवा कालव होते हो. ते बघितलं की जाऊ दे, ते बोलायचं नसतं, कशाला बोलायचं उगाच. तो निखिल भांबरे, अरे अजूनही बारकत दिसतंय ते. त्याला त्याची परीक्षा देता आली नव्हती, पण नाही बोलायचं नसतं बाबा. काही गुन्हा दाखल होत नसतो. फार चांगलं वागत असतात बोलल्यानंतर. जाऊ दे, ते ठीक आहे. तर असं करू नये. कुठल्याही सरकारने असे गुन्हे दाखल करू नये. मग या नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात राहणाऱ्या नगरसूल गावच्या कृष्णा डोंगरेंच्या सोबत असा अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आणि हा प्रश्न विधानसभेत सुद्धा उचलला गेला. आणि जेव्हा या प्रश्नाच्या तळाशी जाऊ लागलो तेव्हा कळलं की गड़े मुर्दे कितने उखाड़े जाते हैं, कितने. मंडळी, माहिती अशी आहे की या कृष्णा डोंगरे नामक शेतकरी नेत्यावर 8 जुलै 2023 रोजीच गुन्हा दाखल झाला होता. आंदोलन केले 25ला. म्हणजे राज्य सरकारला 2 वर्ष आधी कळलं होतं की हा आंदोलन करणार आहे, म्हणून आंदोलक शेतकऱ्यावर 23ला गुन्हा दाखल झालाय. बरं, ही माहिती मी माझी सांगतो याच्यातला भाग नाही आहे. अंतिम आठवडा प्रस्तावात भाषण करताना देवेंद्र फडणवीसांनी स्वतः ही माहिती सभागृहात दिली आहे. आणि यावर प्रश्न विचारणारे मूग गिळून गप्प होते. ऐका, ते नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. मग त्या ठिकाणी एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याने आंदोलन केल्यामुळे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. आता मला हे एवढ्या करता सांगायचं आहे की दिवसभर टीव्हीवर चालतो. आता याची फॅक्ट काय आहे? फॅक्ट अशी आहे, बलात्काराचा गुन्हा दाखल झाला 8 जुलै 2023ला 3:41 8 जुलै 2023. आणि
या व्यक्तीवर आंदोलक म्हणून गुन्हा दाखल झाला 2025 साली, म्हणजे 2 वर्षांनी. आणि या ठिकाणी चाललाय की आंदोलन केलं म्हणून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. तर मला असं वाटतं की आता ठीक आहे, याच्या फार मी खोलात जात नाही, पण या सगळ्या गोष्टी जरा लक्षात घेण्याची गरज आहे. ऐकलं, किती किती ड्रामा करणार हो. नितीन देशमुख म्हणजे एक असा समर्पित कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्याच्या वर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आव्हाड पोलिसाच्या गाडीखाली झोपतात. जितेंद्र आव्हाड बाबू गेनूच्या भूमिकेत जातात की काय असा प्रश्न मला पडतो. पोलिसाच्या गाडीखाली स्वतःला झोकून देतात. याच नितीन देशमुखचा एवढा पुळका रोहित पवारांना येतो की ते त्याला वाचवायला पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसाला धमकी देतात. आपल्या सोबत हिस्ट्री शीटर गुंड ठेवतात. वातावरण काय करायचंय? गरिबावर अन्याय होतोय, सरकार अन्याय करतंय. आणि स्थिती काय आहे? हा जो अन्याय करतोय असं म्हटलंय त्याच्यावरती गुन्ह्याची यादी आहे. या डोंगरे नामक शेतकऱ्यावर हा गुन्हा कसा दाखल आहे, टेक्निकल आहे काय मला माहित नाही, मी त्या विषयात जाणार नाही. करावा की नाही करावा याही विषयात जाणार नाही. कारण उगाच डोंगरेवरती खोटा गुन्हा दाखल झालाय म्हणून ज्या बिचारीने केलाय तिच्यावरती अन्याय मी का करू, आणि खरा झालाय असं म्हणून डोंगरेचं नसेल काही तर मी अन्याय का करू. पण गुन्हा 2025 ला नाही दाखल झालेला, तो 2023 ला दाखल झालाय. आधी दाखल झालेल्या गुन्ह्याचा वापर करून सरकारला बदनाम करणे, यात कसलं आलंय शहाणपण. आणि पुन्हा आम्हाला म्हणता तुम्हाला टिमकी वाजवावी लागते, तुम्हाला जमतच नाही, फडणवीसांचे चाटुकार झालेले आहात, अरे किती चाटशील, अरे किती खोटं बोलशील, असा प्रश्न त्यांना तरी विचारा. नमस्कार.